नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण संभाजी लांडगे PSL ॲग्री एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आता PSL ॲग्री एक्सपर्ट या यूट्यूब चॅनलकडून आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। बऱ्याच दिवस खंड पडला आपला व्हिडिओ काढण्यात, थोडा वेळ गेला, नवीन असल्यामुळे थोडा अडचण आली। आपला सीताफळाचा मागचा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल, त्याला बरेच लोकांनी सबस्क्राईब केलं, कमेंट केलं, शेअर बी लय जणांनी, भरपूर जणांनी केलं। पण अडचण अशी आली की जास्त कमेंट लोकांनी असे केले की लसूण ही आता ट्रेंडिंगमध्ये जी आता नवीन लागवड चालू आहे लसणाची, तर ही लसणाच्या लागवडीबद्दल आपण एक व्हिडिओ तयार करा। म्हणून हा आजचा विषय असा आहे की आपण लसूण लागवडीसाठी आपण विषय तयार करतो आहे। तर आपण आजचा व्हिडिओ तयार करताना असं केला आहे की लसूण लागवड ते काढणीपर्यंतचा व्हिडिओ आहे आपला आजचा। तर आपण ह्या 3 टप्पे केलेत, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा। आजचा हा पहिल्या टप्प्यातला पहिला व्हिडिओ आहे। तर आपण आज डिटेल लसणाची लागवड कशी करायची, बाकीच्या गोष्टी कशा कशा करायच्या, कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी न केल्या पाहिजे त्या आपण सर्व ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी आज आपण हा व्हिडिओ सुरू करू। पहिला मुद्दा असा की जमिनीची निवड कशी करायची। जमीन आता जमिनीत महाराष्ट्रात आपल्या भारतात विचार केला तर भरपूर प्रकारच्या जमिनी आहेत। तर आपल्याला लागवड करायची आणि आपल्याला उत्पादन पण चांगलं घ्यायचं आहे, तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे, कोणती जमीन निवडली पाहिजे। तर लसूण हे जे पीक आहे हे कंदवर्गीय पीक आहे। कंदवर्गीय पीक असल्यामुळे ह्याच्या मुळा खाली वाढतात आणि जमीन जास्तीत जास्त भुसभुशीत ह्या पिकाला लागते। वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी पाहिजे जमिनीची, पाणी दिल्यानंतर लिचिंग झालं पाहिजे, जमीन म्हणजे निचरा झाला पाहिजे, अशी जमीन आपल्याला पाहिजे। अशी जमीन निवडायची। निवडताना अशी काळजी घ्यायची की जास्त काळी जमीन पण नाही पाहिजे आणि जास्त खरपायुक्त जमीन बी नाही पाहिजे, म्हणजे अशी मधली जमीन पाहिजे आपल्याला, म्हणजे निचरा झाला पाहिजे चांगला, अशी जमीन आपण निवडायची। ही झाली जमिनीची निवड केल्यानंतर निवड आपण अशी केली, जमिनीची लागवड करून जमिनीची निवड केली आपण। जमिनीची निवड केल्यानंतर जमिनीची मशागत आपल्याला करायची। मशागत करताना सुरुवातीला काय करायचं, आपलं कोणतंही पीक आधी घेतलेलं असू द्या आपलं, त्याच्यानंतर पहिल्यांदा पिकाची आपल्याला नांगरट करायची, कारण हा कंदवर्गीय पीक आहे, जमिनीच्या आतमध्ये वाढणारं पीक आहे। त्यामुळं जमीन भुसभुशीत जेवढी असेल आपली तेवढी आपल्याला ह्या पिकासाठी वाढण्यासाठी मदत होणार आहे। तर आपण काय करायचं, पहिल्यांदा जमिनीची खोल नांगरट करून घ्यायची। खोल नांगरट करून घेतली जमिनीची की 8 ते 10 दिवस जमिनीला सोलराईज करून घ्यायचं, म्हणजे ऊन चांगलं द्यायचं जमिनीला। ऊन चांगलं दिल्यानंतर जमिनीची जी ढेकळायची थोडीफार राहिलेली ती जमिनीच्या आतपर्यंत ऊन गेल्यानंतर जमीन सोलराईज होते। सोलराईज झालं म्हणजे काय होतं की जमिनीच्या आतमध्ये जी जुन्या पिकांमध्ये वाढलेली, ज्याच्या मुळांवर वाढणारी जी बुरशी असते, प्रत्येक पिकाच्या मुळांवर वाढणारी बुरशी असतेच, मित्र बुरशी असते, हानिकारक बुरशी असते, 2-3 प्रकारच्या बुरशी असतात। तर आपल्याला ती मारण्यासाठी काय करायचं, जी बुरशीनाशक जी देण्यापेक्षा आपण सोलराईज जमीन केली तर ही आपली बुरशी नष्ट होऊ शकते। म्हणून ऊन 8-10 दिवस द्यायचं पिकाला। ऊन दिल्यानंतर जमीन नांगरट करून 8 दिवस थांबायचं, ऊन द्यायचं पूर्ण चांगलं जमिनीला, तापवायची जमीन। 8 दिवसानंतर आपण काय करायचं, जमिनीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर करून घ्यायचं। रोटावेटरने रोटर मारायचा, त्याने काय होईल की आपल्या जमिनीची जी ढेकळं जी आहेत, जी जमीन ओबडधाबड आहे, ते सगळी समतल होईल। जमिनीची समतल करून घेतली आपण, जमिनीची अशा प्रकारची मशागत करून जमीन समतल करून घ्यायची। जमिनीची मशागत झाली तर आपण आता आपल्याला लसणाची लागवड करायची। तर लागवड करताना घेण्याची काळजी अशी आहे की लागवड आता पारंपरिक पद्धत आपली जी आहे वाफा पद्धत, आणि जी नवीन आधुनिक पद्धतीने आता तंत्रज्ञान नवीन जे झालं आहे की बाकीच्या बाहेरच्या देशामध्ये लसणाची जी उत्पादकता आहे ती भारतापेक्षा खूप जास्त पटीने आहे। तर ते असं काय वेगळं करतात की बाबा भारतात आपल्या जी पारंपरिक पद्धतीने लसणाची लागवड आहे, आपलं हे मेन म्हणजे कॅश क्रॉप पीक आहे, पण भारतातली लोक ह्याला कॅश क्रॉप म्हणून बघत नाहीत, नगदी पीक म्हणून बघत नाहीत। त्यामुळं भारतातली उत्पादकता बाहेरच्या देशाच्या तुलनेत केली तर खूप कमी आहे, आणि महाराष्ट्रात तर अनेक त्या जुन्या पद्धतीने लागवड केली जाते। तर आपल्याला ह्याला बदलण्यासाठी आपला हा चॅनल आहे, आपण शेतकऱ्यांना अशा पद्धतीने गाईड करणार आहे की ह्या लोकांनी हा व्हिडिओ बघितल्यासारखा त्यांना त्याचा बेनिफिट 100% भेटणार। तर आपला हा विषय होता की लसणाची लागवड करताना काय काळजी घ्यायची। तर 2 पद्धती आहेत, एक तर लागवड पद्धत बेड पद्धतीने एक लागवड करायची, दुसरी आहे वाफा पद्धत, आपली पारंपरिक पद्धत। बेड म्हणजे काय की गादी वाफा करून लागवड करणे। तर आपलं वाफा पद्धतीने जर लागवड केली आणि बेडवर लागवड केली तर त्याचे फायदे आणि तोटे आम्ही तुम्हाला सांगतो। आता समजा आपल्याला त्याचा 2 ड्रॉबॅक आहेत लोकांना, म्हणजे अडचणी आहेत अशा की जमीन माझी काळी आहे आणि माझी जमीन मोठी आहे, तर आपल्याला लसूण लागवड करायची तर कशी करायची। तर त्या लोकांना जर लागवड करता येत नाही, जर केली त्यांनी त्या काळ्या जमीन सोपयुक्त जमिनीत, तर त्याचे कंद मोठा होत नाही, म्हणजे लसणाचा कांदा जो असतो तो लहान राहतो। त्याचा तोटा असा होतो की त्यांचं उत्पादन घटतं
तर मग आता आपलं उत्पादन त्या शेतकऱ्यांना पण काळी जमीन मोठी जमीन असणाऱ्याला शेतकऱ्याला पण लसूण लावायचं आहे, तर त्यांनी लावायचं आणि त्यांना उत्पन्नही चांगलं भेटलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं आणि काय नाही केलं पाहिजे हे आपण ह्या लसूण लागवड ह्या चॅप्टरमध्ये बघू. तर काळी जमीन आता 2 पाहत आहे आपले की वापा पद्धत अशी की आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरट केली, रोटर केल्यानंतर आपण जमीन समतल झाली, नंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाफे टाकून घेतात शेतकरी. वाफा करून घेतात आणि वाफ्यामध्ये डायरेक्ट रेषा मारून आडव्या रेषा मारून जे काय अंतर असतं त्यांच्या पद्धतीने स्टँडर्डनेसने नाहीत करते. जुन्या पद्धतीने आपले जे काय असेल ते चिटकून लसणाच्या कुड्या लावतात आणि त्याला पाटपाणी देऊन टाकतात. त्याचा तोटा काय होतो की ते पाणी जास्त साठून राहतं, लिचिंग होत नाही आणि कंद कूज वगैरे रोग येतात. तर आपण बेडवर लावायचं तर फायदे आणि वाफ्यावर लावायचे फायदे तोटे आपण जाणून घेऊ. तर काळ्या जमिनीत बेडवर लावायचं असेल तर काळ्या जमिनीत आपण लावू शकतो कांदा लसूण, आणि लावलं तर त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार. तर वाफा पद्धतीमध्ये तुम्ही जर लावलं जमीन, जर वाफा पद्धतीत जर काळी जमीन असेल आणि वाफा पद्धतीमध्ये तुम्ही लसूण लावू शकत नाही, लावलं तरी उत्पन्न घटणार. दुसरा काय की वापसा जो असतो, वापसा शेतकरी विसरत चालला आहे. जुन्या लोक सांगायचे की वापशावर पेरा, वापशावर लागवड करा. आता वापशावर लागवड करून करत नाही. पहिलं वापसा आल्यानंतरच लागवड केली जायची, कारण नंतर लगेच पाणी न देता मॉइश्चरवर पिकं उगवून यायची. आता पाट पाणी दिलं जातं आणि पाण्यात चिखल केला जातो. चिखलामुळं मुळ्या सडतात आणि जळून जातात आणि वाढ होत नाही आणि तुटाळीचं प्रमाण वाढतात. परत तुटाळ भरावं लागते आणि तुटाळीच्या भरण्याच्या पैसे खूप वाढतात शेतकऱ्यांचे. ही तोटा जास्त सहन करावा लागतो. तर बेड पद्धतीत आपल्याला ही पद्धत बेड पद्धत जर आपण केली म्हणजे आपले जे बेडवर आहे आपण आणि वापामध्ये जर आपण केलं तर जमिनीचा वापसा चांगला टिकून राहतो. कारण पाणी आपण जे देणार आहे ते आपल्या हातात आहे. पाणी किती द्यायचं, वापसा ठेवण्यासाठी पाण्याची गरज किती आहे हे आपल्याला ठेवता येतं. तसं वापा पद्धतीमध्ये तसं करता येत नाही. नॅचरल जे असेल ते असेल जमिनीच्या सामूवर. दुसरा म्हणजे कंदाचा आकार जो असतो तो बेडमध्ये जास्त मोठा होतो आणि वाफ्या पद्धतीमध्ये मोठा होत नाही. कारण जमीन समजा तुमची मध्यम आकारची आहे, म्हणजे खडपाणयुक्त जमीन आहे, म्हणजे काळी माती कमी आहे आणि जास्त खडपाण आहे, तर काय होतं कंदाला माती जास्त लागते. म्हणजे जास्त खूप पण लागत नाही. मिनिमम अर्धा फूट तरी जमिनीची माती पाहिजे, वरून मातीचा थर पाहिजे, तरी म्हणजे त्याच्या मुळ्या खोल वाढून कंद वाढणार आहे. जेवढं समतल जर असेल, जास्त खडपाण असेल तर त्याचा कंद वाढण्यासाठी त्याला सरफेसच भेटणार नाही, जागाच भेटणार नाही. त्यामुळे काय होणार की कंदाची वाढ चांगली होणार नाही. तीच आपण जर जमीन नांगरट रोटर मारून घेतली आणि वापा केला, बेड पद्धत केली, तर जेवढी सुपीक माती आहे ती बेडवर वरच्या थराला येणार आणि जी आपल्याला जी थर पाहिजे अर्धा फूट 1 फूट, ती वरच्या थराला 1.5 फुटापर्यंत आपल्याला बेड बनवायचा असतो. तर 1 फुटा जरी समांतर बनवला आपण साधारण तरी जमते. 1 फूट त्याला सुपीक माती भेटते सगळे. म्हणजे त्याला काय होईल फायदा, कंद वाढण्यासाठी फायदा होईल. ही कंदवर्गीय पीक आहे. बरं, आता हे वाप्या पद्धतीमध्ये होतं का? नाही, कारण जमीन समतल असते, आपण सपाट केलेली असते जमीन, त्यामुळे खाली ज्याला अंतरले भेटत नाही, माती भेटत नाही, त्यामुळे त्याची वाढ कमी होते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे उत्पादकता जी असते ती बेडवरच्या लसणाची उत्पादकता जास्त असते, साईज मोठी असते आणि वजन जास्त भेटतं त्याचं. तसं वाफ्या पद्धतीत भेटत नाही. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे वापसा पाहिजे असेल तुम्हाला तर काय करायचं, वापसा असंच काही येणार नाही. तर आपण बेडवर लागवड केली तर आपला वापसा येण्याची शक्यता जास्त असते, काळी जमीन जरी असेल तरी आणि खडपाण जरी जमीन असेल तरी. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी हा महत्त्वाचा मेन गोष्ट आहे की पाणी धरून आपली जमीन किती ठेवते. पाणी जर जमीन जास्त धरून ठेवत असेल तर त्याचं लवकर वापशावर येणार नाही. तशी एक बेडवरची लागवड असल्यामुळे बेडमध्ये पाणी साठून राहत नाही, ते खाली लिचिंग होऊन जातं, पाजरून जातं खाली, त्यामुळे ते वापशावर लवकर येतो बेड. ह्या 2 गोष्टी झाल्या. आपण जमीन तयार केली, कोणती जमीन कशी निवडायची, कोणत्या शेतकऱ्यासाठी काय पद्धत आहे हे महत्त्वाचं आपण जाणून घेतलं. सूचना अशी आहे ह्याच्यात, तुम्ही म्हणसाल म्हणजे वापा पद्धत चुकीची आहे का, बेडवरच लागवड केली पाहिजे का, असं काही नाही. तुमची जमीन जर निचरायुक्त जमीन असेल तर तुम्ही वाफ्यावर लावा, काय अडचण नाही. वाफ्यावर लागवड केली तरी 1 नंबर उत्पन्न निघतं. पण महत्त्वाचं असं आहे की तुमची काळी जमीन आहे आणि तुम्हाला लागवड तर करायची पण उत्पन्न पण चांगलं पाहिजे, तर बेडवर सगळ्यात चांगली लागवड केलेली. दुसरे महत्त्वाची तिसरा मुद्दा असा की पाणी व्यवस्थापन. पाणी आपण कसं देतो आहे पिकाला. आता आपण समजा बेडवर लागवड केली तर बेडवर आपण ड्रिप इरिगेशन आहे, आपल्या ड्रिपने आपण ठिबक सिंचनाने पाणी देतो. ठिबक सिंचनाने पाणी देण्याचे फायदे असे आहेत, ड्रिप इरिगेशन केलं आपण समजा तर ड्रिपवर काय होतं, आपल्याला जमिनीचा सामू चेक करून पाण्याचा TDS EC सगळं चेक करून पिकाला पाणी देता येतं. आता जुन्या पद्धतीने आपण पाणी देत बसलो तर त्याचा तोटा असा होतो की आपण जमिनीचा पाणी pH बघत नाही, जमिनीचा सामू बघत नाही, पाण्याचा EC बघत नाही. त्यामुळं आपल्या पिकाला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपल्याला त्याला पुरवठा करता येत नाही.
मागणी खूप आहे पण पुरवठा आपण शेतकरी करत नाही, त्यामुळे आपल्याला पीक उत्पन्न चांगलं देत नाही. तर आपण जर ड्रिप इरिगेशन केलं, ड्रिपने पाणी, ठिबक सिंचनाने पाणी दिलं पिकाला, कोणत्याही पिकाला, लसूणच नाही कोणत्याही पिकाला तुम्ही ड्रिप इरिगेशनने पाणी द्या, तर त्याला योग्य वयात योग्य अवस्थेत तुम्हाला योग्य पाण्याचं मात्रा वाढवता येते, कमी करता येते. आणि त्यासोबत तुम्हाला वॉटर सोल्युबल ग्रेड वापरतात, वॉटर सोल्युबल खतं वापरता येतात. तसं दुसऱ्या पिकांना तुम्हाला बेसळ वरून टाकावं लागतं, नाही तर बेसळ ॲप्लिकेशन करावं लागतं. बेसळ ॲप्लिकेशन जरी केलं आणि वरून जरी टाकलं तर ती जमिनीला किती पट लागू होतं हे आपल्याला माहीत नसतं. तसं वॉटर सोल्युबल तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस दिवस रात्र त्याला काही नाही कुठल्याही स्टेजला सोडू शकतो. ही फायदा ड्रिप इरिगेशनचा आहे. पाणी बी कधी पण देता येतं आणि जमिनीचा pHच म्हणतो आहे वापसा ठेवूच राखता येतो. आणि दुसरी पद्धत जी आपली आहे फ्लड इरिगेशन, म्हणजे पाटपाण्या पद्धतीने. पाटपाण्याचं काय होतं, आपण पाटपाण्याने वाफ्यात पाणी दिलं तर वाफ्यात आपण तुडुंब, आता समजा आपण लागवड केली, लसणाची लागवड केली उदाहरणार्थ, आणि तुम्ही पाटपाणी दिलं त्याला, तर काय होतं, जिथून आपण दार मोडलेलं असतं, जिथून पाणी एंट्री करतं वाफ्यात, तर तिथली वाहून जातं, जास्त लसूण त्या भागातला वाहून जातो. आणि काय होतं, जमिनीचे आपण वापशावर लावलं नसतं, आपण कोरड्या कडक वाळलेल्या रानात आपण रेषा मारून लागवड करतो लसणाची. तर त्या काय होतं, पाणी दिल्यानंतर ते जमिनीचं पाणी जे जातं का जमीन काळे राण्याचा समजा, तर पाणी ती ढेकळं ओढून घेतात आणि जमिनीचं जी लागवड आहे ती इकडं तिकडं अंतर होतं. म्हणजे लसणाची जी लागवड तुम्ही एका लाईनीत केली ती होत नाही, सगळी विभागली जाते, इकडे तिकडे लागवड होते. आणि जास्त पाणी दिल्यामुळं जी लसूण आहे ती वर बी पोहून येतो, त्यामुळे काय होतं, तुटळ होण्याची जास्त शक्यता असते. आणि सगळ्यात महत्त्वाची मेक हितच आहे की जेवढे तुम्ही तुटळ जास्त होईल तुमच्या कोणत्याही पिकाची, तेवढं उत्पन्न तुमचं घटणार आहे. आणि जेवढी तुमची तुटळ नाही झाली, म्हणजे समजा तुमचे 100 रोपं लावले, 100 जर जगली तर 100 तुम्हाला उत्पन्न देणार आहेत. आणि तुम्ही 100 लावली आणि 30 जर उगवली आणि 80 जळून गेली, 70 काय जळून गेली, जास्त जळण्याची शक्यता जास्त असली, 50% जळली आणि 50% राहिली, तर तुमचं 50% उत्पन्न त्या घटणार आहे. तर वाफा पद्धत असं होतं की बियांची इकडे तिकडे संख्या होती आणि पवन येतात बेवर आणि उगवण क्षमता कमी होती त्याच्यामुळं. दुसरा म्हणजे मुद्दा काय असा काय की वाफा पद्धतीत काय होतं, आपल्याला जी जमिनीचा वापसा पाहिजे ती वापसा टिकत नाही. समजा काळी जमीन तुम्ही पाटपाणी दिले त्याला, तर ते आपण वाफा तुडुंब भरून घेणार, ती वापशावर यायला त्याला 15 ते 20 दिवस लागतं. वर त्या जमिनीत पाणी जास्त प्रमाणात राहतं आणि कंद आहे, ती कंद असल्यामुळे काय होतं, कंदसड हा रोग येतो आणि मुळ्या डॅमेज होतं. त्या मुळ्यांना पाणी नाही पाहिजे, मुळ्या पाणी पित नाहीत, त्याला मॉइश्चर पाहिजे, म्हणजे आर्द्रता पाहिजे जमिनीत. मग आर्द्रता त्याला काय भेटत नाही, त्यामुळे झाडाची वाढ होत नाही. आणि बेडवरच्या ज्या विरुद्ध, म्हणजे बेडवर जर लागवड केलेली असली तुम्ही आणि ड्रिप इरिगेशनने पाणी दिलेलं असलं तर त्याचा फायदा असा होतो की त्याची वाढ झपाट्याने होते, त्याला बरोबर वापसा मिळतो, ॲप्लिकेशन खतं भेटतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. त्यावर मोजण्यासारखे शेतकरी असे आहेत थोडे प्रमाणात की ती व्हरायटी बघून कुठल्या वाण विकसित केले विद्यापीठाने ते आणून लावणे, त्याचं बी वाढवणे, ही गोष्टी करतात. पण जास्त करून काय नाही, लोक देशी वाण लावतात. देशी वाण लावा, तुम्हाला जर घरगुती खाण्यासाठी तुम्ही देशी वाण करणार असाल तर नक्की देशी वाण लावा. देशी वाणाची जपवणूक केलीच पाहिजे सगळ्यांनी. पण आपण व्यावसायिक पद्धतीने शेती करणार आहे, आपल्याला जे महाराष्ट्रातील तरुण वर्ग आहे हा व्यवसायात उतरला पाहिजे. म्हणजे शेती ही व्यवसाय म्हणून जर केली प्रत्येक तरुणाने तर 100% नोकरीच्या मागं न लागता तुम्ही शेतीमध्ये पण भरपूर पैसे कमवू शकता. पण काय होतं, आपण व्यवसाय पद्धतीने शेती करत नाही, पारंपरिक पद्धतीने शेती करतो, त्यामुळे आपला प्रॉफिटपेक्षा जास्त लॉस जास्त होतो. आणि या कोरोनामुळं तर असं झालं आहे की खर्चच जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. तर आपल्याला हे टाळण्यासाठी टायमिंगला आपल्याला नवीन वाण बदलले पाहिजे. जमिनीत जर नवीन वाण आणले तर आपलं एक तर सीड बी विकलं जाईल आणि उत्पन्न पण वाढून भेटेल आपल्याला. आणि जे नवीन वाण आहे ते रेजिस्टन्स असतात रोगाला, बुरशीला, ही सर्व गोष्टी नवीन वाणात येतात, हे आपण हे घेतलं पाहिजे. तर आता पहिलं जे आपण व्हरायटी बघणार आहेत ते राहुरी कृषी विद्यापीठ आहे, जे आपलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, ह्यांनी जी वाण विकसित केलेली आहेत ती भरपूर चांगली वाण आहेत. आणि ह्यांचा पिरियड पण त्यांनी जे रिड्यूस केला आहे, जे आपल्याला पारंपरिक 4 महिने लागतात लागवडीला, म्हणजे लागवड केल्यानंतर हार्वेस्टिंगपर्यंत, त्यात बी बरंच कमी केले त्यांनी. म्हणजे 120 दिवसापर्यंत लागवडीपासून लसूण काढण्यापर्यंतचा वेळ आहे. म्हणजे हार्वेस्टिंग 120 दिवसात होते, 120 ते 31 दिवसात. तर आपण नवीन महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जी शिफारस केलेल्या जाते ती पहिली आहे गोदावरी ही जात पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही कुठेही लावू शकता. दुसरी आहे श्वेता, परत फुले बसवंत आहे. फुले बसवंत हे खूप मस्त जात आहे. त्याची कांदा जो असतो लसणाचा जो कंद आहे तो खूप मोठा आहे, त्याच्या पाकळ्या मोठ्या आहेत त्या, आणि ती व्हायरसला रेजिस्टन्स नाही, त्याला जे असे गोल जे पाते होतात ते होत नाही त्याने. आणि बाकीच्या बी बऱ्याच डिसीजला कंट्रोल करते, म्हणजे ते रेजिस्टन्स चांगली त्यांनी जात काढली.
फुले बसवंत आहे, फुले निलिमा नावाची व्हरायटी आहे, ती पण मस्त काढली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने. आणि तिसरी असं की ह्या जाती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केल्यात आणि प्रसारित पण केल्यात की ह्या पूर्ण महाराष्ट्रातला आपण लावू शकतो ह्या जाती. ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक नवीन एक संस्था आहे नाशिकची आपली, त्याचं नाव आहे NHRDF. NHRDF ही संस्थेने पण एक 5-6 वाण विकसित केलेत की ज्याने महाराष्ट्रात लागवडीसाठी एक सिलेक्टेड वाण आपल्याला सांगितले. ते वाण असे की फुले सफेद यांनी विकसित केलेली यमुना सफेद, परत यमुना सफेद 1, परत आणि एक आहे G282 ही एक व्हरायटी आहे. ह्या वाण विकसित केल्यात. तर ही जी वाण आहेत ही पण फक्त ही वाण आहेत का उत्पन्न जास्त देतात, फक्त ह्यात एक अडचण अशी आहे की ह्या वाणाला जास्त दिवस लागतो, लागवड थोडी लवकर करावं लागते. लागवड आता आपली जी पारंपरिक लागवड आहे ती कधी करतो आपण, ऑक्टोबरच्या 20 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबरपासून 15 नोव्हेंबरपर्यंत आपली लसणाची लागवड चालू असते महाराष्ट्रात. तर हे जी लागवड थोडी लवकर करावी लागते. म्हणजे एक ऑक्टोबर महिना चालू झाला तर तुम्ही बाबा 10 ऑक्टोबरपर्यंत ही लागवड करू शकतो, कारण ही 160 दिवस घेतात ही पिकं. कारण ह्यांचा कंद मोठा होण्यासाठी ह्यांनी जरा नवीन डेव्हलप केलेली जाते, ह्याला थोडा पिरियड जास्त आहे पण उत्पन्न भरपूर निघतं आहे. खतरनाक व्हरायटी त्या आपण महाराष्ट्रात ओव्हरऑल कुठेही लावू शकतो ह्या जाती. पण आता लागवडीचे अंतर, आपण आता लागवड तर करणार आहे पण लागवडीचं अंतर कसं ठेवायचं. समजा आता जुन्या पद्धतीने लागवड केली जायची तर त्यात असं असायचं की इतकी दाट आता लागवड करायची, शेतकरी इतकी दाट लागवड करायची, खुरपण करताना त्या कंदाला खुरपं लागून ती डॅमेज व्हायचं आतमध्ये पीक, म्हणजे जे कंद आहे त्याचा लसणाचा जे कुडी आहे ती डॅमेज व्हायची, खराब व्हायची, समजत नव्हतं लोकांना. आणि ते खर्च खराब होऊन त्याला आतमध्ये बुरशी तयार होऊन ते मरून जायचं, कंदाचे जे पाकळी ती मरून जायची आणि त्यामुळे उत्पन्न घटायचं. म्हणजे इतक्या दिवस लोकांना समजलं नाही की बाबा हे कंदकुज काय येते. तर आपलं जे स्पेसिंग आहे, मिनिमम स्पेसिंग आपलं म्हणजे अंतर असं असावं की 15 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर, म्हणजे 2 ओळींमधलं अंतर 15 सेंटीमीटर आणि 2 खुड्यांमधलं म्हणजे 2 कंदांमधलं अंतर 8 ते 10 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे आपण जर खुरपणी केली मॅन्युअली, जरी माणसं लावून लेबर लावून लेडीजकडून जर आपण खुरपण करून घेतलं तरी बी आपल्याला त्याला कंदाला कुठलाही ही होणार नाही. आणि कंद वाढण्यासाठी जी जागा लागते त्याला ह्याला जागा लागते प्रत्येक पिकाला सर्वाइव्ह करण्यासाठी, वाढण्यासाठी, जगण्यासाठी ती जागा त्याला भेटेल आणि त्याला पोषक वातावरण भेटेल आणि फायदा असा होईल की ते कंद मोठा होईल. आणि जास्त हाय डेन्सिटिव्ह केलं तर रोग पण जास्त येतात आणि कंदाची साईज मोठी होत नाही, लहान राहते. ही अशी झाली लसणाची लागवडीचं अंतर. आणि मेन म्हणजे बीज प्रक्रिया. आता जे आपले लोक जे आहेत पारंपरिक पद्धतीने लसण लागवड करतात तर बीज प्रक्रिया हा नाव विशेष नाही, लोक बीज प्रक्रिया करतच नाहीत. खूप जुनी लोक होती ती बीज प्रक्रिया करायची कशाने, गोमूत्राने बीज प्रक्रिया करून लागवड करायची. त्याचा फायदा असा होता, गोमूत्र म्हणजे कीटकनाशक आहे एक प्रकारचं, कीटकांना मारतं. आता जमिनीत कीटकनाशक पण आहेत पण आपण जर केमिकल कीटकनाशक जर टाकलं, त्याला जर कोटिंग केली बियांना आपल्या म्हणजे लसणाच्या कंदाला माझ्या कुड्यांना जर कीटकनाशकांची कोटिंग केली तर त्याचा तोटा असं होतो एक त्याचा की आपल्या जमिनीत जे गांडूळ आहेत, अर्थवर्म आहेत, ते मरून जातात. पण आपण कीटकनाशकांची बीज प्रक्रिया नाही करायची, आपल्याला फक्त बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया करायची. कंदकुज हा रोग कंट्रोल करण्यासाठी साधा औषध आहे, कमी पैशामधलं औषध आहे. साप पावडर म्हणजे 2 कंटेन येतात, कार्बनडायझम, मॅनकाझेब, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. UPL कंपनीचं हे प्रोडक्ट आहे, खूप नावाजलेलं कंपनी आहे. भारतातले 90% लोक बीज प्रक्रिया म्हणजे सीड ट्रीटमेंट करण्यासाठी UPLचं साप वापरतात. तर आपण हे प्रोडक्ट 1 किलोला 100 ग्रॅम घ्यायचं, थोडंसं असं लसूण असा पसरून घ्यायचा खाली जमिनीवर आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि वरून 100 ग्रॅम पावडर विभागून सगळ्यावर टाकायची आणि हाताने अज्यात एकदम स्लोमध्ये ह्याला चोळायचे. जर जास्त चोळलं तर त्याचं कातडं जर निघलं लसणाचं तर हे लसूण उगवत नाही. मग एकदम अज्यात ह्याच्यावर बीज प्रक्रिया करून घ्यायची वरच्या मोकळ्या हाताने आणि नंतर आपण थोडं सावलीत सुकवायचं ती सगळं लसूण, त्याच्या बिया, त्या म्हणजे कंद जी आहे आपल्याकडे लसणाच्या कुड्या म्हणतात त्याला आपल्या मराठी भाषेत आमच्या, तर त्या कुड्या सुकवायच्या. नंतर आपण जी लागवड करणार आहे 15 बाय 10 सेंटीमीटरवर, त्या पद्धतीने आपण लागवड करायची. अशा पद्धतीने जर लागवड केली आपण तर 100% उत्पन्न आपल्याला बेटर येणार आहे, साईज चांगली होणार आहे. आणि लसणाची जी रेकॉर्ड आहे आपल्या भारताचं नाव जे खराब झालं आहे की बाबा उत्पन्न लागवड जास्त आहे पण उत्पन्न कमी आहे, उत्पन्न आपल्याला वाढवायचं आहे. तर नगदी पीक म्हणून ह्याला शेतकरी बांधवांना समजून घ्या आणि ह्याला जर या पद्धतीने जर तुम्ही लागवड केली
तर 100% तुम्हाला उत्पन्न भेटणार आणि त्याचे पैसे बी होणार, कॅश क्रॉप आहे. ही सगळे मुद्दे झाले. पण आता लक्षात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असं आहे की तण देई धन असं लोक काय म्हणतात, पण हे वाक्य चुकीचं आहे. तण हे धन कधी देत नसतं. हे तण 100% शेतकऱ्याचं नुकसानच करणार आहे. पण आपण तण तर आलं नाही पाहिजे. तण जर समजा आपल्याला नाही येऊन द्यायचं तर आपल्याला खुरपण करावं लागेल. खुरपण करायचं म्हणजे तर लेबर प्रॉब्लेम आहे, लेबरला पेमेंट जास्त जातं. तर आपण तणनाशकाचा वापर करू शकतो. पण जर तुमच्याकडे लेबर असेल घरचं व्यवस्थित, जर त्याला डॅमेज न होता तुम्ही व्यवस्थित मधलं अंतर काढून तण काढून घेऊ शकताय, तर 100% तुम्ही खुरपण करून घ्या. तणनाशकाचा वापर करू नका. पण जर समजा लेबरचा प्रॉब्लेम आहे आणि पेमेंटची अडचण आहे तर तुम्ही तणनाशक मारायचे तुम्हाला. तर अशी काळजी घ्यायची की समजा आज 1 तारीख आहे, उदाहरणार्थ आज 1 नोव्हेंबर आहे, उदाहरणार्थ 1 नोव्हेंबरला तुम्ही शोईंग केली म्हणजे लागवड केली. नंतर तुम्ही त्याला पाट पाणी दिलं समजा, नंतर ड्रिप इरिगेशन आहे तर स्प्रिंकलरने पाणी दिलं, त्याला पाणी देऊन घेतलं, तर 2 दिवसानंतर लागवडीच्या 2 दिवसानंतर पाणी दिल्यानंतर तुम्ही लगेच त्याला त्या बेडवरून समजा ना तर वाफ्यावर तणनाशक मारू शकता. तर कोणतं तणनाशक मारायचं? गोल नावाचं एक तणनाशक मिळतं बाजारात. गोल नावाचं तणनाशक 1.5 ml 1.5 mlने 1.5 mlने तुम्ही प्रति लिटर पाण्यात मिक्स करून प्लेन तणनाशक मारा. त्यासोबत फक्त स्टिकर टाका. सुरुवातीला एक पंप घ्या, बॅलर घ्या, त्याच्यामध्ये एक 5 ते 6 लिंब टाका. लिंब टाकल्यानंतर सायट्रिक ॲसिड असतं लिंबात. सायट्रिक ॲसिडचा फायदा असा होतो की जे पाण्याचा जे pH आहे, पाण्याचा pH कमी होतो. त्याने पाण्याचा pH कमी झाल्यामुळं आपलं जे तणनाशकाचा परफॉर्मन्स आहे म्हणजे त्याचं जे रिझल्ट जे येणार 100% चांगला येणार आहे. तर तुम्ही त्यासाठी काय करा, पहिल्यांदा पाण्याचा pH कमी करून घ्या. pH मीटर बी बाजारात मिळतात, पण आपण त्याचा सेपरेट व्हिडिओ करू. pH कसा कमी करायचा, TDS कसा चेक करायचं, जमिनीचा सामू सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला एक समजून घ्या की पाण्याचा 4 ते 5 लिंब टाकून पाण्याचा pH कमी करून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही पहिल्यांदा ते गोल नावाचं जे औषध आहे ते 1.5 ml प्रति लिटरच्या हिशोबाने टाका बॅलरमध्ये. आणि ते पाणी टाकून झाल्यानंतर स्टिकर टाका. स्टिकर मिनिमम 1 ml लिटरला घ्यायचं. 1 ml स्टिकर प्रत्येक वेळेस पाहिजे. उन्हाळा असो, पावसाळा असो, थंडी असो, कोणत्याही सीझनला घ्या. स्टिकर ही स्प्रेडर असतं, सगळीकडे पसरवण्याचं काम करतं, मुळांपर्यंत औषध नेण्याचं काम करतं. जरी बारक्या जरी तणावर पडलं तर ते तणावर पडून पसरवण्याचं काम करतं. स्टिकर नाही टाकले तर तणनाशकाचे रिझल्ट चांगले येत नाहीत. लोक म्हणतात की पावसाळा नाही आता धुवून जाणार नाही तणनाशक म्हणून स्टिकर टाकू नका, असं काय नाही. स्प्रेडरचं काम करतं चांगलं ते. म्हणून तणनाशकामध्ये 100% स्टिकर वापरा. 1 ml टाका, जास्त नाही गरज पडणार. आणि 1 ml स्टिकर टाका आणि चांगलं मिक्स करून स्प्रे करा. लागवड केल्यानंतर 2 दिवसाच्या आत हे स्प्रे करा. 2 दिवसानंतर जास्त करू नका, कारण उगवण्याच्या पिरियडमध्ये असतं. उगवण्यानंतर तुम्ही जर मारला स्प्रे केला तणनाशकाचा तर जळण्याची शक्यता जास्त असते. तर आपले जे पुढचे व्हिडिओ जे येणार आहेत नंतरचे, आता हे आपले लागवडीपर्यंत आपण व्हिडिओ बघितले, तर आपण पुढचं तणनाशकाचं जर तुम्ही कमेंट केली की तणनाशकावर सेपरेट व्हिडिओ बनवा, तर तणनाशकावर सेपरेट व्हिडिओ आपण बनवू. दुसरा मुद्दा असा की नंतर बेड प्रिपरेशन झाले आपले, तर आपले जे महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे. उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला खताचं ॲप्लिकेशन चांगलं करायचं आहे. तर फर्टिलायझर शेड्यूल आपण देऊ. फर्टिलायझर कोणते घ्यायचे, बेसल डोस कसा टाकायचा, ड्रिप ॲप्लिकेशनमधले खतं कोणती द्यायची, त्याच्यानंतर ह्याच्या पिकावर लसणावर येणारे रोग, कीड रोग व्यवस्थापन आपण बघू. कोणते रोग येतात, कोणते फंगेसाईड म्हणजे बुरशीनाशक कोणते वापरली पाहिजे, बुरशा कोणत्या येतात, PGR कोणते आहेत, टॉनिक कोणते आहेत बाजारात, की टॉनिकचे वापर करून आपण लसणाची वाढ ग्रोथ चांगली करू शकतो. प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे असतात की शेवटच्या पिरियडमध्ये प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरावं लागतात आपल्याला, ते कोणते वापरायचे, कसे वापरायचे, आणि ओव्हरऑल जे लसणाच्या बाकीच्या गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आपण पुढच्या 2 व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. तरी आपला हा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. आणि जर ह्या त्रुटी जर आढळत असल्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, आणि ज्या गोष्टी आणि तुम्हाला वाटत असेल की ह्या गोष्टी तुम्ही सांगा, त्या क्लिअर करा, तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा. त्या इन डिटेल आपण ह्या गोष्टी पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करू. धन्यवाद.